पूर्ण नाव काय म्हटलं मावशी तुमचं? पूर्ण मोनिका अरविंद शेजवळ, मुक्काम पोस्ट कोकणगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. अच्छा. 10 दिवस आज कंप्लीट झाले ना? हो, 10 दिवस कंप्लीट झाले. आम्ही आणलं मम्मीला इथे दवाखान्यात, तेव्हा व्हीलचेअरवर आणलं होतं. म्हणजे आम्ही खूप दवाखाने हिंडलो. अच्छा. नाशिकला, संगमनेर, सिन्नर, पण कुठे काहीच फरक पडला नाही. आम्ही बरं होण्याची आशा सोडून दिली होती. पण बघता बघता म्हणजे मोबाईलवर, युट्यूबवर सहज जनसेवा हॉस्पिटल पैठणची माहिती भेटली आणि मग आम्ही आलो इथे आल्यावर आम्हाला खूप आवडलं आणि माझी मम्मी तब्येतीत सुधारणा झाली तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. 8 महिने झाले मला. 8 महिन्यापासून जागेवर होतात. हो. मग यांचं कोण करायचं घरी? आई करायची, आई सगळं त्याच्या हाती पडले, बहिणी असतात, टॉयलेट बाथरूम सगळं 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 आल्यापासून तुम्ही मग आता टॉयलेट मध्ये टॉयलेटमध्ये जातात. जाते, चालत जाते गाडीवरती. आता काठीवर चालतं. आता थोडंफार म्हणजे असं धरायची गरज वाटते का काही? नाही थोडं चढ उतारायला, पण अशा सरळ जागेत ती एकटी चालते व्यवस्थित. हो का? हो. बरं. कसं वाटलं आमचं हॉस्पिटल वगैरे मग मावशी? तुमचं हॉस्पिटल छान आहे, सगळं सोय चांगले आहे. तिकडे बघ सगळी सोय व्यवस्थिशीर आहे, एकदम छान आहे. तुमच्यासारखे पेशंटला काय सांगता बरं? तुम्ही सांगा ना, जा, चांगलं हॉस्पिटल आहे, सुविधा सुद्धा चांगली आहे, सगळी सोय चांगली आहे, कोणत्याही गोष्टीची काही अडचण नाही. आता जेवण वगैरे झालं का? नाही आता जेवायचे. मी जेवत नव्हतं तर जेवते सुद्धा आता पहिले मॅडम. जेवण पण माझ्या आईला जेवण आम्ही बिलकुल जात नव्हतं, फक्त चतकूर चपाती खात होती. इथं आल्यावर चांगली 1-1.5 चपाती खायला लागली आहे. जेवण प्रकृती पण सुधारणा झाली तर आम्हाला खूप आनंद होता. आम्ही दुसऱ्या पेशंटला एवढं सांगू की इथे जा, अच्छा. इथे तुम्हाला नक्की फरक पडेल. इथलं जेवण मानलं म्हणायचं मग. सगळ्या गोष्टी मानल्या मॅडम. हो का? हो. बरं बरं बरं. लागतो नाही ती मोकळी चालते. अच्छा. काय अडचण किती नाही. दिवसापूर्वी झालता ना? 8 महिन्यापूर्वी झालता. आम्ही खूप दवाखाने गेलो, नाशिक, संगमनेर, सिन्नर, पण तिथे काही एवढा असा रिझल्ट भेटला नाही. आम्ही अशाच सोडून दिली होती बरं होण्याची. पण सहज असं बघता बघता मोबाईलवर, युट्यूबवर आम्हाला जनसेवा हॉस्पिटलची माहिती भेटली आणि मग आम्ही इथे आलो. तर इथे आलो आम्हाला चांगला रिझल्ट भेटला. खूप सुविधा आहे तिथे, म्हणजे नाश्ता 10 दिवसात त्यांची ट्रीटमेंट आहे, तुमची ट्रीटमेंट आहे. पण मग खूप फरक भेटला आम्हाला. जेवण व्यवस्थित आहे, सगळं काही नाश्ता बिष्टा, राहण्याची सोय खूप आवडले. दुसऱ्या पेशंटला मी एवढंच सांगन की असेल कुठेतरी या इथे खूप म्हणजे सुविधा आहेत आणि रिझल्ट भेटतो. खूप जुना आजार जरी असला तर जुना आजार इथे बरा होतो. आता बरेचसे पेशंट याच्यामधून लगेच पॅरालिसिस झालं की जुना पॅरालिसिस म्हटल्यानंतर अशाच सोडून देते. हा आम्ही अशाच सोडून दिली होती. पण इथे आल्यावर आमचा आत्मविश्वास म्हणजे वाढला. आशाची निराशा नाही झाली. हा. आता चालतात. आता घरी कोण करायचं यांचं सगळं हे असं? आई होती, आजी, माझी आजी, सगळं जागेवर करायचं. सगळं. तिथं आल्यापासून तशी काही गरज नाही डायरेक्ट टॉयलेट बाथरूम मध्ये. किती दिवसात तुम्ही इथून टॉयलेट मध्ये जायला लागलं बरं मग आता? तिसऱ्या दिवशी. 4थ्या दिवसापासून आम्ही बाहेर जायला लागलो. आता बेडवर काहीच नाही. नाही. चांगलं. बरेचसे पेशंटचं म्हणणं काय असतं, जुना पॅरालिसिस झालं की संपलं, आता त्याच्यातलं काही नीटच होऊ शकत. जुन्या लोकांचा गैरसमज होता. असं नाही केलं पाहिजे. प्रयत्न केला त्याचा यश प्रयत्न केला, मिळतो. आणि कसं आत्मविश्वास ठाम पाहिजे आपल्याला. जिद्द असली ना मला बरं व्हायचंय तर होतंय. आणि पेशंटचाही तितका आत्मविश्वास पाहिजे की बाबा आपण इथं गेल्यावर मी पण नवीन आले ना मॅडम, मला बी असं वाटतं दवाखान्यात कशी सोय काय कसं नाही, काय होतं आपलं रिलॅक्स नीट करतात का नाही करतात. पण माझं सगळे व्यवस्थित एकदम छान मला वाटलंय. इतका आनंद वाटतो सांगायला की असं दवाखाना मी अजून कुठं पाहिलेलंच नाही मॅडम. पहिले वाटलं असं तुम्हाला आता नवीन ठिकाणी कसं काय लांब आलो इकडं, इतके आमचं आलेलं नाही दवाखान्यात. 10 दिवस कुठे गेले काय गेले कळलेलंच नाही. ट्रीटमेंट गेले मॅडम. त्याच्यातच वेळ जातो खूप. 7-8 तास ट्रीटमेंट चालते, मग त्याच्यामुळे वेळ कुठे जातो कळतच नाही. आणि माणसं सुद्धा आमच्या तिकडचे सारखं प्रेम सगळे व्यवस्थित मिळालं त्यामुळे काहीच वाटलं नाही मॅडम.
हा ना, बोलता बोलता 10 दिवस झाले. हा. 10 दिवस निघून पण गेले. बाकी आता चालण्यात फिरण्यात बिलकुल त्रास नाही. नाही हा. काही त्रास नाही. मला तसं वाटत मॅडम तुम्हाला उचलून घेतलं होतं ना यांना टॉयलेटला युरिन वगैरे द्यायला तेव्हा? उचलून नेलं होतं. हा. त्याचं यांनी असं उचलून आणलं, लहान नवीन बाळासाठी. चेअरवरती घेतलं. हा, आता ती स्वतःच्या पायाने चालते. बरं.